आजकाल असं म्हणतात, जिथं मस्तक टेकवावं आजकाल असं म्हणतात, जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कार आमच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या. पण ज्यांचं नाव एकदाच ते मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अशा राजमाता राष्ट्रमाता जाऊ महासाहेब, अशा राजमाता राष्ट्रमाता जाऊ महासाहेब. कोट्यावधी देवांची कोट्यावधी मंदिर आहे, कोट्यावधी देवांची कोट्यावधी मंदिर आहे, पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण ज्यांचे एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसे त्यांची पूजा करतात, असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, मी आरती बाबूराव देशमुख तुमच्या समोर विषय मांडते शिवचरित्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. त्या धावपळीत जाऊन शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरच्या देवळात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि प्रत्येकाला स्वराज्य स्थापन करून दिले. एका युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक जखमी झाला व त्याचे हातपाय तुटले गेले. महाराज त्या सैनिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. महाराजांना बघून तर मावळा रडत होता. महाराज त्या मावळ्याला म्हणाले, का रे, हातपाय मोडला म्हणून रडतोस? तर मावळा म्हणाला, नाही राजे, हातपाय मोडला म्हणून नाही, माझे राजे माझ्या समोर उभे आहेत, तर मी त्यांना मुद्रा करू शकत नाही, म्हणून रडू येते राजे, म्हणून रडू येते. शिवचरित्र काय शिकवतो आपल्याला? शिवचरित्र काय शिकवतो आपल्याला? आधी लग्न कोंडाण्याचे, मग माझ्या रायबाचं असं सांगून तानाजी कोंडण्या घ्यायला गेला. रायबाचं लग्न लावण्यासाठी परत आलाच नाही. काय दिलं महाराजांनी? का महाराज म्हणाले होते की तेवढा कोंडाणा तानाजी घे, मग पंचायत समिती तिकिटामध्ये तुझे बघतो. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचे भक्त, फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचे भक्त. शत्रू पाठीमागे आहे याची जाणीव होताच बाजी प्रभू राजांना म्हणतो, राजे तुम्ही पुढे व्हा, मी काही मावळे घेऊन इथे खिंडीमध्ये थांबतो. जोपर्यंत तुम्ही रायगडावर जाऊन तोफेचा आवाज करणार नाही, तोपर्यंत तुमचा बाजी खिंड सोडणार नाही, तोपर्यंत तुमचा बाजी खिंड सोडणार नाही. बाजीचा सर तुटल पण धड तलवार फिरतच राहील, बाजीचा सर तुटल पण धड तलवार फिरतच राहील. जगाच्या इतिहासाला पहिल्या काळामध्ये माणूस जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी समोर येत होते. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, राज्य तुझं आहे, तुला लढावेच लागेल. तुला जर वाटत असेल तुझ्या येणाऱ्या पिढ्यान सुखात नाही जावेत, तुला जर वाटत असेल तुझ्या आयाबाईचे अब्रू सुरक्षित राहाल, मी सांगतोय म्हणून येऊ नकोस. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याचे नाव स्वराज्य ठेवले. त्यांना शिवराज्य ठेवता आलं असतं, पण त्यांनी नाही ठेवलं. स्व म्हणजे माझा राज्य, मीच मारायला पाहिजे, मीच मारायला पण पाहिजे, हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये कोरला आणि प्रत्येक जण आपले राज्य म्हणून लढत होते. अंधार दाटेला फार आता दिवा पाहिजे, अंधार दाटेला फार आता दिवा पाहिजे, नव्या युगात सूर्य नवा पाहिजे, नव्या युगात सूर्य नवा पाहिजे. अन्यायावर उगारलेले भाऊ पाहिजे, अन्यायावर उगारलेले भाऊ पाहिजे. पुन्हा एकदा शिवराय जिजाऊ पाहिजे, पुन्हा एकदा शिवराय जिजाऊ पाहिजे. धन्यवाद.